जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये आज भारत पाक सीमेवरच शिवछत्रपतींचा एक अत्यंत देखणा असा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे। या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी किंवा या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आणि तिथे जाऊनही या जाणत्या राजाच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेला मुख्यमंत्र्यांना राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर बोलावं लागलेलं आहे। इतका हा प्रश्न संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरातही त्याची व्याप्ती वाढली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण असं आहे, ओबीसींचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते गोपीनाथ मुंडेंनंतरचे समजले जाणारे छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी आता नवी तोफ डागलेली आहे आणि यासाठीच या मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळलेला असताना कोणीच यावर बोलायला तयार नसताना छगन भुजबळ हे धैर्याने पुढे आलेले आहेत। त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला, ते संदीप क्षीरसागर यांच्या घरी गेले, प्रकाश सोळंके यांच्या घरी गेले, ज्यांचं हॉटेल तोडलं त्या राऊतांच्या घरी गेले आणि अशा लोकप्रतिनिधींच्या घरी जात त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करत जे काही चाललेलं आहे ते एकांगी आहे, एककल्ली आहे। इतकंच नव्हे तर ओबीसींनी कोणत्या न्यायमूर्तींच्या समितीवर विश्वास ठेवायचा असा अत्यंत बोचरा आणि वेदनादायक प्रश्नही भुजबळांनी केलेला आहे। आता भुजबळांच्या या प्रश्नांनंतर आणि दौऱ्यानंतर राज्यात सत्तेचं नवं नाट्य सुरू होतं की काय, नवं महासत्तांतर किंवा अशा स्वरूपाचं एखादं महाभारत घडतं की काय असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती नाजूक झालेली आहे। आणि काय झालंय तेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र हो, हा सगळा मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळलेला असताना ओबीसींच्या प्रश्नासाठी किंवा ओबीसींचं आरक्षण कायम राहावं वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी हे जे ओबीसी नेते होते हे कोणीही धाडसाने पुढे यायला बोलत होते सगळे, पण धाडसाने बाहेर यायला कोणीच तयार नव्हतं। याचं कारण असं आहे, आमदारांच्या गाड्या फुटत होत्या, खासदारांची घरं जाळली जात होती, खासदारांच्या कारखान्यांवर हल्ले होत होते, आमदारांचे कारखाने कार्यालय यांना लक्ष केलं जात होतं। इतकंच नव्हे तर मराठवाड्यातले भाजपचे एक माजी खासदार सुनील गायकवाड यांची गाडीही या आंदोलनामध्ये लक्ष करण्यात आली होती। ते स्वतः मागासवर्गीय प्रवर्गातून आलेले तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि या सगळा आगडोंब उसळलेला बघताना दलित चळवळीतल्या या नेत्याला मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण रणकंदनामध्ये जाऊन भाषण द्यावं लागलं। त्यावेळेला मराठा आरक्षण मराठ्यांसाठी किती गरजेचं आहे आणि त्यासाठी आपली संस्था, आपली संघटना, आपला पक्ष आणि आपण किती जाणीवेने या सगळ्यामध्ये येऊ असं तिथे जाहीरपणे सांगावं लागलं। इतकी विलक्षण गोची माजी खासदार सुनील गायकवाड यांची झाली होती। तर हे असे प्रसंग वेगवेगळ्या राजकारण्यांवर येत असताना छगन भुजबळांनी बाहेर पडणं हा एक खूपच वेगळा संदेश या सगळ्या आरक्षणाच्या अग्निकुंडाला किंवा आरक्षणाच्या या गोंधळाला देण्यापुरता आहे आणि त्याचबरोबर ओबीसींच्या कैवारासाठी किंवा संरक्षणासाठी आहे। आता झालं असं की मराठ्यांच्या आरक्षणासाठी कुणबीमधून त्यांना आरक्षण द्यावं हा एक मुद्दा समोर आला, सरसकट आरक्षण द्यावं असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे, पण ते सरसकट आंदोलन देणं शक्य नाहीये हे निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंना समजावून सांगितलेलं आहे। आता झालंय असं, जरांगे हे अण्णा हजारेंसारखं जे हवं ते आणि वाटेल तेही बोलायला लागलेत असा एक त्यांच्यावर रोष ठेवला जातोय किंवा त्यांच्याबद्दल एक टीका केली जाते। कारण आत्ता जरांगेंना असं वाटतंय की जे मी बोलतोय तेच या देशाचा कायदा आहे, मी बोलतोय तोच या आरक्षणाचा मसुदा आहे आणि मीच बोलतो ती या आरक्षणाची आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रश्नांची आचारसंहिता आहे आणि त्यामुळे थोडीशी गोची झाली आहे। बरं, ही गोची बोलायला किंवा ही शब्दरूप करायला कोणी तयार नव्हतं। बघा, आपण शरद पवारांना जाणता राजा म्हणतात त्यांचे समर्थक, पण तो जाणता राजाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये अगदी सावध पावलं टाकत होता। त्यांची दुसरी पिढी अजित पवार यांनी तर डेंग्यूचं कारण सांगितलं आणि ते जे काही विजनवासात गेले तिथून ते बाहेर यायला तयार नाहीयेत। अशा परिस्थितीमध्ये भुजबळ बाहेर पडले।
भुजबळांचं कौतुक करावं लागेलच, त्यांचं धाडस आहेच. आणि त्यांचं धाडस हे आजचं नाहीये, तर ते गेल्या 40 वर्षांचं आहे. का तर ज्या वेळेला मंडळ आयोगाला पाठिंबा द्यायचा असा मुद्दा समोर आला, त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या बलदंड नेत्यासमोर त्यांनी आपला पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यावर गद्दार, लखोबा लोखंडे असे अनेक गोष्टींनी त्यांना हिणवण्यात आलं. त्यांनी शिवसेना प्रमुखांबरोबर जो पंगा घेतला, तो फक्त पंगा या आरक्षणापुरता नाही ठेवला, तर तो राजकीय झाला, पक्षीय झाला आणि नंतर तो वैयक्तिकही झाला. शिवसेना प्रमुखांना तुरुंगात टाकण्यासाठी याच भुजबळांनी सरकारचे एका दिवसात 9 कोटी रुपये फुंकले आणि शिवसेना प्रमुखांची अटक ही जेमतेम 9 ते 10 मिनिटाचीही नाही राहिली, कारण ती न्यायालयाने रद्द ठरवली. असे भुजबळ त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांनी महात्मा फुले समता परिषदेचा जो त्यांचा व्याप आहे तो देशभर फैलावला. पाटण्यामध्ये त्यांची रॅली झाली, दिल्लीमध्ये त्यांची प्रचंड मोठी सभा झाली आणि त्यावेळेला शरद पवार पूर्णतः पीकमध्ये होते. अगदी तो त्यांचा भरभराटीचा काळ होता. अशा दिवसांमध्ये शरद पवारांना पण धसका घ्यायला भाग पाडेल असं समता परिषदेचं काम भुजबळांनी केलं. आता त्याच समता परिषदेच्या माध्यमातून ते या सगळ्या नेत्यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांना भेटले, तिथली परिस्थिती पाहून घेतली, पोलिसांना भेटले आणि अंतरवाली सराठी या गावापासून 2 किलोमीटरवरच्या गावात भुजबळ गेले आणि ते तिथून मागे फिरले. पण तोपर्यंत भुजबळाने तिथे संपूर्णपणे ओबीसीचा एक माहोल बनवला होता, स्वतःच्या मुद्द्यांचा आणि स्वतःच्या भूमिकेचा एक माहोल बनवला होता आणि त्यामुळे भुजबळांनी बनवलेला हा माहोल सरकारला नक्कीच झोंबणारा होता. कारण सरकारमध्ये ते मंत्री आहेत आणि एका बाजूला मुख्यमंत्री असं म्हणतात मराठ्यांना आरक्षण देणार, आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड हेळसांड करणार नाहीत, कारण शिंदे हे स्वतः मराठा आहेत. मग अशा वेळेला भुजबळांनी म्हणजे शिंदेच्या एका ज्येष्ठ सहकार्याने अशा पद्धतीची भूमिका घेणं हे त्यांना खचितच पटणारं नव्हतं. आणि त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांचे मॅन फ्रायडे असलेल्या शंभूराजे देसाईंनी भुजबळांवर तोफ टाकली. आता ते म्हणाले की हे सगळं होणार होतं, तर मग ते आमच्याशी का नाही बोलले, सहकार्यांशी त्यांनी बोलायला हवं होतं. पण एका बाजूला समजा पंकजा मुंडे असतील किंवा प्रकाश अण्णा शेंडगे असतील, हरिभाऊ राठोड असतील, ही जी सगळी ओबीसी मंडळी आहेत, या ओबीसी मंडळींना देखील भुजबळांसारखंच बोलायचं होतं. पण जे बळ आणि जे डेअरिंग भुजबळांकडे आहे ते यातल्या अनेकांकडे नाहीये. आता झालंय काय, हे भुजबळ हे असं बोलल्यामुळे भुजबळ हे मराठ्यांच्या हिट लिस्टवर आधीही होते, आजही आहेत, कारण ते काय आपली भूमिका सोडत नाहीयेत. जी भूमिका त्यांनी ठाकरे आणि पवारांसारख्या नेत्यांसमोर नाही सोडली, ते ती या इतर त्यांच्या नंतरच्या पिढ्यांसाठी किंवा त्यांच्या नंतरच्या नेत्यांसाठी का सोडतील. त्यामुळे भुजबळांच्या बंगल्याला आता पोलिसांचं कडेकोट असं सुरक्षा कडं आहे. भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांची जी कार्यालय, घर या सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय. भुजबळांनी काही मुद्दे जे छेडलेत, हे मुद्दे सर्वसामान्यांनाही पटत होते, पण आगडोंब इतका उसळलेला होता की कोणीच काही बोलायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये भुजबळ बोलले. आता भुजबळांच्या या बोलण्यामुळे ओबीसी समाज तर सुखावलेला आहे, जो गोपीनाथ मुंडेंनंतर मोठ्या आशेने अपेक्षेनं भुजबळांकडे पाहतोय. तर या अशा परिस्थितीमध्ये भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची गोची तर केलीच आहे, पण त्याही पेक्षा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची गोची केलेली आहे. कारण जेव्हा नेता मोठा होतो, मग तो समाजाचा असो किंवा राज्याचा असो, त्याला जबाबदारीचं, कायद्याचं, नीतिमत्तेचं, नियमांचं आणि चौकटींचं भान ठेवावं लागतं. आता मनोज जरांगे पाटील हे काही एका भागापुरता राहिलेले नाहीयेत, जालन्या किंवा अंबड तालुक्यापुरता राहिलेले नाहीयेत, ते आता सकल मराठ्यांचे नेते झालेत. पण ते सकल मराठ्यांची भाषा बोलताना कायदा मानायला तयार नाहीयेत, न्यायमूर्तींचं म्हणणं त्यांच्या लक्षात येत नाहीये, नियम त्यांना समजत नाहीयेत, असा आरोप त्यांचे विरोधक त्यांच्यावर करतायत. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मराठ्यांना आरक्षण मागताना कायद्यांची आणि नियमांची चौकट ठेवावी लागेल आणि भुजबळांना ओबीसींसाठी बोलताना किंवा त्यांचे न्याय हक्क मांडताना सरकार, मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे एकूणच महाराष्ट्राचं समग्र जे वातावरण आहे याचाही त्यांना विचार करावा लागेल. कारण भुजबळांसारखा नेता जो ओबीसी आहे, जो बहुजन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो धाडसी आहे, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांमध्ये त्यांना काही अडचणींचा सामोरा त्यांच्या गुणांमुळे आणि अवगुणांमुळेही करावा लागला. त्यानंतरही अनेक लोक असं म्हणत होते की आता भुजबळ संपले, पण भुजबळ संपायला काही तयार नाहीयेत. कारण भुजबळ यांच्या भुजांमध्ये जे बळ आहे ते फक्त राजकीय नाहीये,
किंवा ते फक्त सामाजिक नाहीये, तर भुजबळ आतून स्वतः इतके स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळेच तो नेता हे असं डेअरिंग करू शकला. पण त्यांचं असं डेअरिंगबाज वागणं हे सरकारला पेलवणारं आणि झेपणारं आहे का? याचा निर्णय आता अवघ्या काही तासांमध्ये होईल. आणि मग ओबीसींची बाजू मांडणाऱ्या भुजबळांनी जी ओबीसींची बैठक मुंबईत बोलवली आहे, त्या बैठकीतून काय समोर येतंय? जरांगे पाटील हे मात्र सरकारकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण त्यांचा 1 डिसेंबर पासूनचा जो काय उपोषणाचा 3रा टप्पा सुरू होतोय, तो सरकारला जड जाणार का? अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता भुजबळांनी ओबीसींसाठी आणि जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी जी काही दोन्ही बाजूंनी आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, त्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या संयमानं, शिस्तीनं, न्यायप्रविष्ट पद्धतींनी आणि संसदीय माध्यमातूनच यातून वाट काढावी लागणार आहे. अन्यथा भुजबळ असो किंवा जरांगे पाटील असो, या दोघांच्या धुमश्चक्रीमध्ये मुख्यमंत्र्यांचं मात्र सँडविच होणार आहे. आपल्याला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांची या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक घुसमट होणार आहे का? या आरक्षणाच्या प्रश्नावर सत्ता आणि राज्यातलं सत्ताकरण डावावर लागलंय का? भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. याआधी ठाकरे आणि पवारांना न ऐकणारे, ओबीसींच्या मुद्द्यावर तडजोड न करणारे भुजबळ आता वयाच्या 75च्या वाटेवर असताना तितक्याच सक्षमपणे लढू शकतील असं आपल्याला वाटतंय का? आपल्याला काय वाटतं, आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण जे काही मत मांडाल त्या मतांवरती, त्यातल्या मुद्द्यांवरती आपण या पुढचा व्हिडिओ करणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजकारणातले असेच काही बिनधास्त, अचूक, थेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.